खूप अच्छा. छान अ, खूप छान म्हणजे 100% म्हणजे ते हा विषय झालेला आहे त्या ठिकाणी आणि हा विषय बरोबर. लावायचा मार्गस्थ हे त्यांचं ठरलेलं आहे. हो, हो. म्हणजे पूर्णत्व ताकदीनिशी त्या ठिकाणी ही मंडळी उतरतात असं दिसतंय सर तिथं. बरोबर. बाबा ते पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे एखादा चातक हां. पक्षी हा पाणी येण्याची वाट बघत असतो. अगदी तशाच पद्धतीनं तर प्रशिक्षणार्थी बांधव तर सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहता आत्ताची सध्याची, की आम्ही सकाळपासून आम्ही आमची मानसिकता नाहीये, की बाबा हे काम मीटिंग होणं गरजेचं. पण तिथली जी परिस्थिती आहे इथली अ, तर तुम्ही चॅनलवरती जर गेले एबीपी माझा असेल, टीव्ही 9 असेल, आरबीएन लोकमत असेल, ह्या चॅनलवरती जर तुम्ही चर्चा केली, तर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, की 100% काय परिस्थिती आहे. पण आम्ही नुसता बसलो नाही. पण आम्ही 100% हा विषय पूर्णपणे ताकदीनिशी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि 100% तो विषयाची चर्चा चालू आहे तिथं. त्याचा कागद आमच्याकडे आता सध्या जिघडला आहे. म्हणजे आम्हाला लेखी पाहिजे होतं, असा जो काही विषय होता, तो आज आमच्याकडे आहे. बरोबर. म्हणजे आमच्या गोष्टीच्या अनुषंगाने आमची बैठक होणार आहे, याची लेखीमध्ये आहे. हं. आमची आता आजची तारीख आमची फिक्स होते. याची त्यांच्या कॉम्प्युटरवरती फीड आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे परफेक्ट आहेत. म्हणजे आता आम्ही जे उपोषण घेतलं होतं, त्या उपोषणाची दखल किती मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे, याचं हं. तोंडी सांगू शकत नाही सर मी. दादा कुठे घ्यायचं? हां? पुढे जाऊ. हां. बरोबर. बाबा आता पुढील तारीख किंवा पुढील नियोजन कसं असणार आहे? आले की तारीखच आहे. आले की अच्छा. तारीखच आहे. आले की भेटच आहे. हां, आले की भेटच आहे. आले की ते लगेच फोनच करणार आहेत मला ते. अच्छा. अ, बाकीच्या गोष्टी थोड्याफार त्रासिकच आहे. म्हणजे ते उद्या संध्याकाळी रात्री जर आले, तर परवा सकाळी फोन येईल आम्हाला लगेच त्यांची वेळ घेणार आहेत. अच्छा. हां, लगेच वेळ घेतली म्हणजे की दुसऱ्या मिनिटात विषय क्लोज. अ, बाबा काही प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ आता सध्या संपलेला आहे. मला काल एक फोन आलेला होता, की त्यांचा कार्यकाळ 10 ला हो, संपतो. भरपूर मुलांचा संपलेला आहे. तर अशा मलाही फोन चालू आहे. अशा याच प्रशिक्षणार्थी अनुषंगाने मित्रांना आपण सर काय मार्गदर्शन याच कराल? याच याच अनुषंगाने आपण 1 तारखेचं आंदोलन घेतलं होतं सर. कार्यकाळ संपतोय म्हणूनच आपण आंदोलन घेतलं होतं सर. आंदोलन घेतलं नसतं तर समजा उपोषण घेतलं नसतं तर तुम्ही कोणाला विचारलं असतं तुम्ही आता? हां, बरोबर, बरोबर. आपण उपोषणच घेतलं नसतं, एवढा बोबाटा झालाच नसता, एवढा दंगा झालाच नसता. इव्हन आम्ही सांगलीतून मुंबईला निघालोय. ह्या देखील आपण बातम्या साहेब आपल्या नॅशनल चॅनलवरती लागलेल्या आहेत. आपण बघितलं असशीला की नाही काय माहीत नाही, पण बघणार अशी अपेक्षा करतो. हो, बघितलं हो. हां, म्हणजे अतिशय संपूर्ण महाराष्ट्रभराने त्या सर्व बातम्यांची दखल घेतलेली आहे. म्हणजे आपण आता कुठली गोष्ट करणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण मीडिया सक्षम अशा पद्धतीने त्यावरती नियोजन करणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आज आपली भेट नाही, म्हणजे आज कोणाकोणाची भेट झाली ह्याही संदर्भात आपल्याला विचारणा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे पुढली दिशा जी आहे प्रत्येक गोष्टीवरती सक्षम असं नियोजन चालू आहे सर. नुसताच नियोजन करतोय असं प्रकार नाही. तर 100% पॉझिटिव्ह कसं होईल याच्यावरती पूर्ण ताकदीनिशी आपला तो प्रयत्न आहे. बरोबर. सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे, की हे बघा, आपला आता आपण ठरवलेलं आहे, की आपल्याला यशाच्या मार्गाने जायचं आहे. त्याच्यामुळे कोणीही कुणावरतीही निगेटिव्ह कमेंट करू नका, ही तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. आपल्यामध्ये नाही, जेवढे आता तिथं मंत्री नाहीयेत तर कोणाला कमिटी करणार आहे तुम्ही? नाही, नाही. काही प्रशिक्षणार्थी कोणतेही नेतृत्व असेल तर तुम्ही कृपया आणि नाही, नाही, बाबांनी नाही. सुद्धा सर वेळोवेळी मी सांगितलेलं काय आहे. म्हणतो सर, तो विषयच नाही ना. तिथं मंत्रीच नाहीयेत. तारीख घेतलेली कार्यक्रम फिक्स झालते त्यांचे 4 कार्यक्रम होते तिथं. हो. तुम्हाला मी पत्रिका पाठवून दिली आहे. बघितलं का तुम्ही? हो बाबा, हो. वारकरी संप्रदायाचा मग आज त्या मोठा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला देखील ते नव्हते ना. हो बाबा. मग तुमचं प्रशिक्षणार्थीपेक्षा ही मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. पण त्या कार्यक्रमाला देखील नव्हते ना. हो, हो, हो. लेफ्ट घ्यायचं का? तर हां, बरोबर. मला राईटला जायचं. नाही हो, तुमची गाडी मग कुठे आहे? गाडी मी आता पर्स पकडायला कुठं? भेटेल ती जाईल. 1 मिनिट सर. हो, हो. ऋषी पवार उतरणार आहेत. अच्छा. एक वेळा ऐक ना. अ, हॅलो. बाबा ऋषी